नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहेत जांभळाच्या झाडाला तोर येतोय. हे बघा, हे बघा, हा तोर आहे. खूप असं तोर आलेलं आहे आणि पानगळती पण सुरू आहे झाडाची. खूप मोठी जांभळ आहे. हे आकाराने पण खूप मोठे जांभळ येते. तिला खारकेसारखे जांभळ येते त्या जांभळीला. हे बघा, असं तोर येतोय. आज पाहूया झाड. गच्चीवरची झाड आहे ती. हे आमचं जास्वंदाचं झाड आहे. ह्याला आणखीन फुल नाही आलं. हे आत्ता लावलेलं आहे मी पावसाळ्यामध्ये. आणि हे गोकर्णाचं वेल आहे. ह्याला खूप फुलं आली होती. आता कमी प्रमाणात फुलं यायली त्याला. हे बघा, असे खूप शेंगा यायला लागल्या ना तर नंतर फुलं येत नाहीत. पण मी हे बियासाठी ठेवल्यात शेंगा. बघा, कारण पुढच्या वर्षी परत अशीच वेल तयार करता येते बकेटमध्ये. हे बघा, हे पर्पलचे 3 प्लांट आहेत माझ्याकडं. खूप सुंदर कलर आहे ह्यांचा. मला हे खूप आवडते. असे खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन. हे पहा, तर यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं आंब्याला पण खूप मोहर आलेला आहे आणि जांभळाला पण खूप लवकर तोर यायला. आमचं सोलारचं काम सुरू आहे. झालंय, आणखीन फिटिंग करायची राहिली. हे माझ्या कुंड्यात लावलेले झाड आहे. हे शोचं झाड आहे. आणि हे पानफुटी आहे. हे मुतखड्यावर खूप छान औषध आहे. पित्तावर पण आहे. मी एक रोप आणून लावलं होतं. त्याच्या पानापासून नवीन रोप फुटतात. हे बघा, रोज एक पान असं खाल्ल्यानंतर त्या शरीरासाठी बी चांगले आणि खूप असं छान शोसाठी पण खूप छान वाटते. असे मी ते छोटे छोटे रोपटे आलेले परत नवीन नवीन त्याचे हे तयार केलेले. माझं ह्याच्यामध्येच एक शमीचं लाजळूचं पण आलेले. हो का, आपण बघू शकता. लाजळूच्या झाडाला स्पर्श केलं की त्याचे पानं मिटून घेतात ते. हे एक प्लांट आहे. छोटे छोटे 2च फांद्या होत्या. मी ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये लावले होते तर किती मोठे आले. ते स्पायडर प्लांटचे हे रोप लावले होते. हे बघा, मला हे झाडाचं नाव काही माहीत नाही. तुम्हाला कोणाला माहीत असलं तर कमेंटमध्ये सांगा मला. खूप छोटंसं मी आणलं होतं आणि आता एवढं मोठं झालेलं. पाण्याची जास्त काही गरज लागत नाही, पण खूप असं छान पटकन लक्ष वेधून घेतं ते झाड.
हे बघा, हे स्पायडरचे छोटे छोटे रोपटे मी लावलेले आहेत. मला हे परत मोठ्या कुंडीमध्ये हे करायचे. हे स्नेक प्लांटचे मी पान कट करून असे रोपं तयार करण्यासाठी हे केलेले. ह्याला कधी नवीन प्लांट येते ते काही माहिती नाही आणखीन, कारण मी पहिल्यांदाच ट्राय करायला. हे पहा, हे असे मी कट करून असे लावलेले आहेत त्याच्यामध्ये. हे असे येतात स्पायडर प्लांटला असे मधून. हे बघा, तिकडून निघालेले. हे कलोंजी आहे, याला पण खूप छान फुलं येते. हे शोचेच आहेत. एक छोटीशी वेल लावली होती मी. बघा किती, मला फुलं खूप आवडतात आणि असे शोचे झाडं पण लावायला खूप आवडतात. आपल्याला आवडत असले तर मला सांगा कमेंटमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माझी नवीन झाडं आणखीन बघू. आवडले असले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.